मौजे कवाना येथे ग्रामसभेचं आयोजन। हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले आहे। त्या ग्रामसभेमध्ये उपस्थित ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणती विकास कामे झाली, किती निधी आला, किती वापरला या संदर्भात गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला। तसेच गावातील रस्ते, पाणी, लाईट व स्मशानभूमी या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरासन केलं। तसेच संबंधित स्मशानभूमी ही गट क्रमांक 33 मध्ये झाली पाहिजे या आशयाचं पत्र सर्व गावकऱ्यांनी मॅडम यांना दिले। यावर विचार करून गायरान जमिनीवरील स्मशानभूमीचं बांधकाम थांबवण्यात येईल असं माध्यमांशी बोलताना सांगितलं। गावामध्ये होणारे कामे हे आपल्या सर्वांना विचारात घेऊन करण्यात येईल असं आश्वासन दिले व मागील 4 वर्षाच्या काळातील उपसरपंच प्रतिनिधी संदीप पवार यांनी त्यांच्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी कामे केली ती सर्वांसमोर मांडली यावेळी आणि पूर्णत्वास नेली असं माध्यमांशी बोलताना सांगितलं। ग्रामसेविका मॅडम यांनी सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन केलं। आज दिनांक 9/2/2026 त्याची ग्रामसभा घेण्यात आली आणि गावातील जे सर्व नागरिक, सर्व मुलं आणि सर्व कर्मचारी वर्ग ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि आम्ही जे मागच्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही जे विकास काम केले ते आम्ही सर्व लोकांसमोर मांडलं आणि लोकांना ते प्रत्यक्ष दाखवलं पण आणि लोकांना समजून सांगितलं की अशा पद्धतीने असं काम करावं लागते आणि जे काम होते काही आराखडा आमचे बनवले होते ते काम आता विकास काम आता पण चालूच आहेत आमचे, ते आमच्या काळातले आणि आम्ही काय काम कमी केलं नाही, पूर्ण काम केलं आणि करून पण दाखवलेलं आहे। याच्यात जे लोकांचा रोष होता काही कामाबद्दल काम केलं नाही, काय केलं नाही, काय केलं हे लोकांना सर्व सांगितल्याबद्दल लोक समाधान झाले आणि याच्यामध्ये काही शंका काही विषय नाही। समजा पंचायत कवाना सरपंच यांची जी समस्या, एक महत्त्वाची समस्या म्हणजे स्मशानभूमीचं बांधकाम इकडे सार्वजनिक स्मशानभूमीचं बांधकाम इकडे चालू केलेलं आहे, त्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे। गाव खूप तसं चांगलं आहे कवाना, वेळोवेळी सहकार्य करते आणि सर्वांनी खूप प्रतिसाद दिला। ग्रामसभेला चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं काही झालं नाही, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आजची ग्राम संपन्न झाली असं आणि विचारात घ्यावंच लागते। सर्व गावकऱ्यांना विचारात घेऊनच कामे होती, सर्वांना विचारले जाते। कवाना सरपंच यांची जी समस्या, एक महत्त्वाची समस्या म्हणजे स्मशानभूमीचं बांधकाम इकडे सार्वजनिक स्मशानभूमीचं बांधकाम इकडे चालू केलेलं आहे, त्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे, बाकी दुसरं काही। आणि मॅडम जे गावकऱ्या गाव खूप तसं चांगलं आहे कवाना, वेळोवेळी सहकार्य करते आणि सर्वांनी खूप प्रतिसाद दिला। ग्रामसभेला चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं काही झालं नाही, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आजची ग्राम संपन्न झाली असं। आणि दुसरा एक मुद्दा मॅडम, जे भविष्यात तुम्ही आता जे कामं करणार आहात त्या संदर्भामध्ये आमच्या सर्व गावकऱ्यांना विचारात घेणार आहात का नाही ते एक स्पष्ट करायचं। नाही, गावकऱ्यांना विचारात घ्यावंच लागते। सर्व गावकऱ्यांना विचारात घेऊनच कामे होती, सर्वांना विचारले जाते। 9/2/2026 त्याची ग्रामसभा घेण्यात आली आणि गावातील जे सर्व नागरिक, सर्व मुलं आणि सर्व कर्मचारी वर्ग ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि आम्ही जे मागच्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही जे विकास काम केले ते आम्ही सर्व लोकांसमोर मांडलं आणि लोकांना ते प्रत्यक्ष दाखवलं पण आणि लोकांना समजून सांगितलं की अशा पद्धतीने असं काम करावं लागते आणि जे काम होते काही आराखडा आमचे बनवले होते ते काम आता विकास काम आता पण चालूच आहेत आमचे, ते आमच्या काळातले आणि आम्ही काय काम कमी केलं नाही, पूर्ण काम केलं आणि करून पण दाखवलेलं आहे। याच्यानंतर जे लोकांचा रोष होता काही कामाबद्दल काम केलं नाही, काय केलं हे लोकांना सर्व सांगितल्याबद्दल लोक समाधान झाले आणि याच्यामध्ये काही शंका काही विषय नाही। समजा लोकनायक न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन, हदगाव। लोकनायक न्यूज